एक मोठी बातमी समोर येते कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्यानं 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कागल तालुक्यातील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा होऊन सख्या बहीण भावाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे। याशिवाय करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही अन्नातून विषबाधा झाल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्यानं 5 जणांना प्राण गमवावे लागल्यानं प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। या घटनेची सविस्तर माहिती पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेली माहिती अशी आहे की कागलमधील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यानं चिमुकल्या भावा बहिणीचा मृत्यू झालाय। एका नातेवाईकानं आणलेल्या कपकेकमधून त्यांना ही विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळेच पोलिसांनी अगदी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवलेले आहेत। मरण पावलेल्या श्रेयांशचं पोलिसांनी शवविच्छेदन केलेलं आहे। तसंच त्याचबरोबर श्रेयांशची बहीण काव्या हिच्या मृतदेहाचं देखील शवविच्छेदन करण्यात आलं। या दोन्हीही बहीण भावाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। दोघांच्या मृत्यूच्या कारणाचं निदान करण्यासाठी विसरा तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही विषबाधेमुळे 3घांचा मृत्यू झालाय। दोन्हीही प्रकरणं समोर आल्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारे आणि पोलीस अधीक्षक पंडित यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलंय। दोन्हीही घटनांची गंभीर दखल घेत दोन्हीही घटनात विषबाधेसाठी कारणीभूत ठरलेलं अन्न नेमकं कुठून आलं याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते। दरम्यान काहीही कारण नसताना चिमुकल्यांनी प्राण गमावल्याच्या वृत्तानं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नेमका अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणं काय आहेत ती देखील आपण पाहूयात। तर सुरुवातीचं लक्षण आहे मळमळ आणि उलट्यांचा त्रास। एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकणारा अतिसाराचा त्रास, ताप आणि थंडी वाजून येणं, चक्कर येणं, डोकेदुखी आणि स्नायूदुखी, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं,